आणि आपण प्रामाणिकपणे पुढचे काही दिवस काम करत राहिलो, महिने काम करत राहिलो, कुठली अपेक्षा ठेवू नका. कपडे खराब होत आहेत तर होऊ द्या, जेलमध्ये टाकतायत तर टाकू द्या. आपण गेल्या काही महिन्यांमध्ये कांद्याचं आंदोलन अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली केलं. 2-3 ठिकाणी तिथं केलं. कांद्याचे भाव कुठे 7-8 रुपयाला होते, त्याच्यामध्ये 8 रुपये भाव हे वाढले. तरी अजून हे सरकार कुठेतरी शेतकऱ्याकडे बघत असताना तुझा भावातून त्या ठिकाणी बघतंय. पण पुढच्या 5-6 दिवसामध्ये 24 रुपये कांद्याला भाव कसा जाईल यासाठी संघर्ष आपला कायम त्या ठिकाणी तसाच चालू राहणार आहे. त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, युवकांचं आंदोलन होतं. बुलढाण्याला आपण शिंगणे साहेबांनी आपण सगळे तिथं आदिवासी समाजावर अन्याय झाला, तिथं आंदोलन गेलो. शिक्षकांचं आंदोलन होतं. त्यामुळे कुठलंही आंदोलन असेल तर तिथं आपल्याला रस्त्यावर या ठिकाणी उतरावं लागेल आणि प्रामाणिकपणे तुम्ही काम करा. एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो, 2029ला आपल्या पक्षाला गृहीत घेतल्याशिवाय या राज्यात कधीही त्या ठिकाणी सत्ता येणार नाही, हे मात्र या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि ती सत्ता सुद्धा आपल्या विचाराचीच त्या ठिकाणी सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांना थोडीफार भीती वाटते त्यांना सांगतो, ते आपल्याला हरू शकतील, आपल्याला घाबरू शकतील, पण एक मात्र खरे, आपण स्वाभिमानी असल्यामुळे आपल्याला मोडू शकत नाही, हे याद राखा. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.